शहरालगत असलेल्या वाळूज महानगराला विकसित करण्यासाठी शासनाने सिडकोचा विशेष नियोजन प्राधिकरणामुळे परिसरातील अविकसित गावातील शेतकरी आणि रहिवाशांना सिडको भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नरक यातना सहन करावी लागत आहे। पाहूया याविषयीचा एमसीएनचा हा विशेष वृत्तांत। ऐतिहासिक पर्यटन आणि औद्योगिकरणाची राजधानी म्हणून परिचित असलेले आपले औरंगाबाद शहर आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते। वाढत्या औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर कार्यरत शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या माध्यमातून शहर विकासाला चालना मिळत आहे। शहराचे शिल्पकार म्हणून प्रचलित असलेल्या सिडको अंतर्गत शहराचा अधिकाधिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 7 ऑक्टोबर 1991 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार शहरालगत असलेल्या वाळूज परिसरातील 18 महसुली गावांकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे। या निर्णयामुळे वाळूज महानगर सेवा सुविधा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतींचे अधिकार अधिसूचित क्षेत्रात थांबविण्यात आले आहेत। वाळूज महानगर परिसराच्या विकासासाठी सिडको आणि एमआयडीसी कार्यरत आहे। त्यानुसार सिडको वाळूज महानगर अधिसूचित क्षेत्रातील जमिनीची खरेदी, विक्री, गहाण, तारण आणि वाटणी करिता शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या 26 जुलै 1993 च्या ठरावानुसार वाळूज महानगर अधिसूचित क्षेत्रात सिडको प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कुठल्याही जमिनीच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत। या निर्णयामुळे सिडको वाळूज महानगर परिसरातील अविकसित क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासोबतच सिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। सिडको वाळूज महानगर परिसरात अविकसित क्षेत्रामध्ये केमिकल झोनचा समावेश असल्याने या भागातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी तसंच रसायनयुक्त पाण्याशी 2 हात करावे लागत आहेत। सिडको वाळूज महानगर परिसरातील अविकसित जमिनीवर रसायनयुक्त पाण्यामुळे शेती अशक्यप्राय बाब बनली आहे। तर दुसरीकडे महसुली गावात समावेश होत असताना 7 बारांमध्ये शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनी अविकसित क्षेत्रात मोडत असल्याने जागेचा निवासी वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना सिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अरेरावी आणि हुकुमशाहीला बळी पडावे लागत आहे। गेल्या 3-4 वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचं सावट कायम असल्याने शेतकरी नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत आहेत। आत्महत्या सत्र सुरूच आहे। तर शहरालगत असलेल्या सिडको वाळूज महानगर परिसरातील कमलापूर सारख्या गावांमध्ये परिस्थिती अधिक बिकट आहे। अविकसित क्षेत्रात मोडणाऱ्या वाळूज महानगर परिसरातील जमीन रसायनयुक्त झोन असल्या कारणानं या ठिकाणी शेतीला वाव नाही तसंच निवासी वापर करण्याला निर्बंध घालण्यात आल्याने वाळूज महानगर परिसरातील शेतकरी, कामगार आणि रहिवासी सिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कचाट्यात सापडले आहेत। जमिनीचा मालकी हक्क येथील शेतकऱ्यांकडे असताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराचं साधन नसल्याने सिडकोच्या दुष्ट चक्रात ते गुरफटले आहेत। शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या गलथान कारभारामुळे परिसरातील शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांना सिडकोच्या हुकुमशाही अधिकाऱ्यांमुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त व्हावं लागतंय। कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोच्या विशेष नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून अविकसित क्षेत्रातील जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सिडको प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे खेट्या मारूनही अधिकारी भेटत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केली आहे। सिडको वाळूज महानगर प्रकल्पातील अधिसूचित क्षेत्रात बांधकाम परवानगी, खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिडकोच्या वाळूज महानगर कार्यालयात वारंवार खेट्या घालूनही अधिकारी भेटत नाही। भेटले तर कागदपत्रांच्या पूर्ततेत त्रुटी काढून आर्थिक लूट सिडकोचे भ्रष्ट अधिकारी करत असल्याचा आरोप कमलापूर मध्ये शेतकरी ग्रामस्थांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केला। तुमची शेती इथे? हा, ही शेतीच आहे ना। काय लावलंय शेतामध्ये? कांदा आहे आता, काही तिकडे मिळायचं ऊस आहे। बरं, आता तुमच्या पिकाची अवस्था काय आहे सध्या? पीक काही येत नाही, थोडे बारी बरे येते। आपलं पाणी खराब झाल्यामुळे काही येत नाही पीक। पाणी कसं काय खराब झालं? एमआयडीसीमुळे, कारखान्यामुळे। केमिकल ते काय म्हणजे कारखान्यामुळे कसं काय पाणी खराब होतं?
मग ते कारखान्यात केमलं उतरत आणि ते बोरमध्ये सोडी त्याला खाली जमीन तिकडे हेरायला उतरत ते अच्छा. कंपनीमुळे पाणी खराब झालं, पहिले कमी नव्हतं. हे किती वर्षापासून चालू आहे असं? आता हे 10-12 वर्ष झाले ना जवळजवळ. केमिकलचंच पाणी आहे ना, हम्म. त्यामुळे आणखीन काही प्रॉब्लेम्स? कारण पीक येतच नाही, येतं थोडं काय पुरतं काही ते निमतर 4 पोते होते 2 पोते होत नाही. आता म्हणजे तुम्हाला ते तुम्ही जे खर्च करता सगळे शेतीवर वगैरे तेवढा तरी निघतो का? तेवढा निघत नाही. गोणे झाले 1500-1600 रुपयाला गोणी एक अर्ध्या क्विंटलची, आणि काय पिकत त्याच्यात विकू देत नाही. ती एकाचं काढायचं असं काढायचं सिडकोवाले. ते एनओसी साठी 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधीची आवश्यकता असणाऱ्या एनओसी साठी त्या ठिकाणी असलेले प्रशासकीय अधिकारी, गोलखंडे साहेब असो, केंद्रेकर साहेब असो किंवा इतर कोणतेही अधिकारी असो, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला ते अधिकाऱ्यांचं तोंड पाहण्यासाठी सकाळपासून संध्याकाळी किंवा 2-2 दिवस वाट पाहावं लागते आणि शेतकऱ्याला तरीही एनओसी मिळत नाही. एनओसी द्यायची म्हटलं की ते सांगतात की या एनओसीच्या बदल्यात तुम्हाला इतके पैसे इथं भरावे लागतील आणि ते भरले तर तुम्हाला एनओसी 3-4 महिन्यानंतर मिळेल आणि तरी एनओसी सरकार त्यांना देत नाही. शासनाचे हे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी अशा प्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक करताय आणि शेतकरी आज या ठिकाणी पिळून आत्महत्या करण्याचे हे जे प्रयत्न आपण बघतोय की राज्यामध्ये आज अनेक शेतकरी आत्महत्या करताय कर्जबाजारी होऊन. तर असे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे या ठिकाणी हे सर्व शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करतील. या ठिकाणी या प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही हा सिडकोचा कारभार बंद करा. या ठिकाणी आम्हाला सिडकोची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. हे सर्व भ्रष्ट अधिकारी या ठिकाणून हटवले जावेत. ही एक माझी या ठिकाणी कृती समितीच्या सदस्य या नात्याने मी मागणी करतो, या गावचा नागरिक म्हणून मी मागणी करतो की हे सर्व भ्रष्ट अधिकारी आहे या ठिकाणी आलेले. केंद्रेकर साहेब एक सोडले तर त्यांचे खालचे अधिकारी कोणीच असे नाही की ज्यांना कोणताही पेपर मागायला गेला का पैसे दिल्याशिवाय कामच करत नाही. कोणत्याही सामान्य माणसाला घराची सारी एनओसी असू द्या किंवा घर बांधण्यासाठी परमिशन असू द्या, त्यांच्या नगर विभागातले किंवा त्यांच्या सिडकोच्या याच्यातले पण एरियात जर बांधकाम करायचं असलं तर कुठल्याही प्रकारचं काम ते बिगर पैशाचं करत नाही. बऱ्याचशा वेळेस याच्या बातम्याही जाहीर झाल्या, बरेचसे अधिकारी पकडलेही गेले आत्तापर्यंत आणि आपण हे सर्व बघितले. तेव्हा हा कारभार बंद व्हावा आणि आमच्या या शेतकऱ्याला या ठिकाणच्या कामगाराला त्यांनी न्याय मिळवून द्यावा ही एक माझी विनंती आहे. सिडको येऊन इथं 25 वर्ष झाले, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, कोणत्याही प्रकारचं लोकांना संभाषण नाही आणि ज्या शेतकऱ्याला जेव्हा जी गरज लागली तेव्हा तो शेतकरी मजबुरीने आपली जमीन विकायला लागला गुंठ्यानी, 1 गुंठ्यानी, 2 गुंठ्यानी, 3 गुंठ्यानी. मग त्याच्या मुलीचं लग्न असो किंवा त्याच्या घरात आजार असो आणि मग असं करत इथं मस्त 1 ते 2 लाख लोक किंवा 20,000 घरं इथं राहायला लागले. सिडकोला ही कल्पना होती, सिडकोची गाडी सुद्धा येत होती. सिडकोला माहीत होतं की ॲक्युरेशनमध्ये आहे. जेव्हा सिडकोची गाडी यायची तेव्हा सिडकोला माहीत असताना सिडकोने बाजूला जाऊन काही अधिकाऱ्यांनी त्याची चिरीमिरी करून बाजूला होऊन असताना सुद्धा तिथं इमारत उभ्या होऊन दिल्या आणि काही कालानंतराने सिडकोला असं कळलं का बा आपली जमीन आहे वर लेवलला. मग ह्याच अधिकाऱ्यांनी ह्या घरांना नोटीस देण्यास सुरू केली. 5 ते 6 लाख रुपयात घर घेतलं, कापसा इकले, जमीन इकले, व्याजाने पैसे घेतले आणि आता घर पाडायचं म्हणल्यावर अक्षरशः लोकांना आत्महत्याचा पर्याय नव्हता. म्हणून आम्ही या माध्यमातून एक कृती समिती तयार केली, एक मोठं उपोषण सिडकोच्या विरोधात तयार केलं की सिडको लोकांना का असं करतं, सिडकोचा असा कारभार आहे, आंधळं कुत्रं पीठ खातं. कारण की काहीच कोणात ताळमेळ नाही. सिडकोकडे जावा तर सिडको म्हणते MIDCला जमीन ॲक्युरेशनला पाठवली गेले, MIDCकडे जावा तर आम्ही ती घेतलीच नाही. आणि जर इथं बघितली आजची परिस्थिती तर कामगाराला कोणत्याही प्रकारची त्याची रजिस्ट्री होत नाही, कामगाराचं कोणतंही लोन होत नाही, कामगार साधा बांधकाम परमिशनला जर ग्रामपंचायतला दिलं तरी होत नाही. याचं कारण की माननीय केंद्रेकर साहेबांनी एक पत्र काढलं, जरी त्यांना माहीत होतं हे MIDCकडे ॲक्वायर केलं तर त्यांनी ह्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतला त्यांनी पत्र द्यायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे इथले सर्व कामगारांची पिळवणूक चाललेली आहे. शेतीला काय सर, इथं आता MIDC आमच्या बाजूलाच आहे, इकडं ह्या पलीकडच्या बाजूला पश्चिम हा जो केमिकल झोन आहे, या केमिकल झोनमुळं त्या झोनपासून तर इथं 20-20 किलोमीटरपर्यंत ह्या ज्या जमिनी आहे, जमिनीचं पूर्ण पोत खराब झालेलं आहे, पूर्ण पाणी सडलेलं आहे. हे पाणी तुम्ही 1 वेळा, 2 वेळेस, 3 वेळेस असं तोंडात पाणी घ्या, तुमचा दात आतोमेक हातात येईल तुमच्या हातात. अशी हे पाण्याची परिस्थिती आहे. इथं पाणी पिऊ शकत नाही, पाणी हातात धरू शकत नाही, पाण्याने तोंडसुद्धा धुता येत नाही आणि शेती इथं पिकतच नाही. आता शेती पिकली नाही, आमची बापदादा शेती आहे. एक तर अगोदर MIDCने घेतलं, आम्हाला भूमिहीन केलं, आता सिडको जमीन घ्यायला मग आम्ही जायचं कुठं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ना.
वाळूज परिसरातील महसुली गावांचा सिडको वाळूज महानगरमध्ये समावेश झाल्याची पूर्वसूचना न देता विशेष नियोजन प्राधिकरणात समाविष्ट जमिनी सिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन परवानगी दिल्याने परिसरात अनेक निवासी घरे बांधण्यात आली आहेत। सदर जमिनी अविकसित क्षेत्रापुरत्या मर्यादित असल्याने बांधकाम तसंच रेखांकन करणाऱ्या शेतकऱ्यांना सिडको प्रशासनाकडून नोटिसा बजावून धमकावणारे सिडकोचेच अधिकारी असल्याची माहिती ग्रामस्थांनी एमसीएनशी बोलताना दिली। आतापर्यंत या असे सिडकोचे काही अनुभव समोर आले नाही, पण मी घरी शेतात पाणी भरीत होतो तर त्यावेळेस ते सिडकोची गाडी आलेली, मग ते ना हर एक शेतकऱ्याच्या गटावर नोटीस लावलेले काही पाडण्यात येईल म्हणून। त्याच्यामुळं मी ग्रामपंचायत सदस्य असताना पूर्ण पब्लिक इकडं आली आमच्याकडं आणि ती चर्चा करायला लागली का बुवा झालं काय नेमकं, आपले घरं पाडणार कसं काय। तर ते नोटीस वाचले तर त्यानं आम्हाला 15 ते 16 दिवसाचे आदेश दिले ते का आम्ही तुमचे घरं पाडून टाकू आणि तुमचे हे 15-16 दिवसाच्या आत तुम्ही तुमच्या हातानं काढा, नाही तर तुम्ही काढले नाही तर आम्ही JCBची मजुरी ताकद तुमच्याकडून घेऊ, असा त्यानं आदेश दिला होता। तर त्याच्यानंतर ही चर्चा झालेली आहे। याच्यामुळे खूप प्रॉब्लेम चालू आहे, लोकांचे लोन व्हायला नाही, लोकांच्या अडचणी ग्रामपंचायतमध्ये त्यांना कोणते डॉक्युमेंट्स भेटत नाही। ग्रामपंचायतला त्यानं नोटीस दिलेली का यांचे नमून नंबर 8 देण्यात यावा नाही, यांना कोणतेही डॉक्युमेंट्स देण्यात यावं नाही म्हणून पब्लिकची खूप अडचण चालू आहे। आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झाल्याने नैसर्गिक तसंच सिडको प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा कमलापूर गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिलाय। सिडकोचा असा कारभार आहे, आंधळं कुत्रं पीठ खातं, कारण की काहीच कोणात ताळमेळ नाही। सिडकोकडे जावा तर सिडको म्हणते MRDCला जमीन ॲक्विजिशनला पाठवले गेले, MRDCकडे जावा तर आम्ही ती घेतलीच नाही। आणि जर इथं बघितली आजची परिस्थिती तर कामगाराला कोणत्याही प्रकारची त्याची रजिस्ट्री होत नाही, कामगाराचं कोणतंही लोन होत नाही, कामगार साधा बांधकाम परमिशनला जर ग्रामपंचायतला दिलं तरी होत नाही। याचं कारण की माननीय केंद्रेकर साहेबांनी एक पत्र काढलं, जरी त्यांना माहीत होतं MRDCकडे ॲक्वायर केलं तर त्यांनी ह्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतला त्यांनी पत्र द्यायला नव्हतं पाहिजे, त्यामुळे इथले सर्व कामगारांची पिळवणूक चाललेली आहे। सिडको वाळूज महानगर परिसरातील जोगेश्वरी कमलापूर गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं वारंवार आंदोलनही करण्यात आली। सिडको वाळूज महानगर प्रशासनातील सहयोगी नियोजनकार NV गोलखंडे यांच्यासह भ्रष्ट अधिकारी शेतकरी आणि ग्रामस्थांवर अत्याचार करत असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा कमलापूरचे माजी सरपंच तथा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष योगेश दळवी यांनी एमसीएनशी बोलताना दिलाय। बरीचशी जमीन त्यांनी ग्रीन मध्ये होती, आता ग्रीन करणाऱ्या शेतकऱ्याला जर इथं केमिकलचं पाणी असेल तर तो शेती कसा करणार, अशा परिस्थितीत त्यांनी विकली। मग आता सिडको त्याच परिस्थितीत त्या शेतकऱ्यावर, कामगारावर आणि ज्या लोकांनी ती जमीन विकत घेतली म्हणजे इथं कोणी व्यवहार बी करणार नाही, एखादा मारणार, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची धमकी घेतात। आपण बघितलं सिडकोचा कारभार, लाखो रुपये घेऊन हे खंडणीमध्ये गेलेले काही यांचे अधिकारी आहे, पण सिडकोची फक्त दादागिरी आहे। यांच्यापेक्षा तो निजाम बरा होता, तो हैदराबादहून राज्य करत होता पण लोकांना सुविधा देत होता। हे निजामापेक्षाही पलीकडचे जायले, हे तर लोकांना सुविधा देत नाही, उलटे लोकांकडून 2-3-4 लाख रुपयाची अमानत घेऊन लोकांना बिल्डिंग तयार करतात। एका शेतकऱ्याला एक NOC काढायची असेल तर 5 लाख रुपये अमाऊंट आजही चालती आणि त्या अमाऊंटवरच NOC दिली जाते। शेतकरी 3-3 महिने 4-4 महिने NOCला वाट बघतो आणि मजबुरीने गपचिप रजिस्ट्री करतो। सिडकोला जर हे प्रशासन आहे तर येणे 45 तहसीलदारनी केलं, रजिस्ट्रीचे पैसे सरकार गव्हर्नमेंटलाच भरले, सगळे पैसे सरकारनेच घेतले आणि सरकारच आता गुन्हा दाखल करतोय। म्हणून माझं असं म्हणणं आहे, जर सिडकोने आमचा हा प्रस्ताव लवकरच जर मान्य नाही केला तर आम्ही एक कामगार व शेतकरी मिळून आता तर फक्त उपोषण केलं। जर हा प्रश्न त्यांनी मार्गी नाही लावला, त्यांचा भ्रष्टाचार कारभार जर बंद नाही केला तर आम्ही कृती समितीच्या माध्यमातून एक जण जाऊन राखेलचे कॅन घेऊन तिथं आत्मदहन सुद्धा करू, कारण आमच्या बापाची जमीन जर आम्हाला घेऊन देत नसेल तर आम्हाला मेल्याशिवाय पर्याय नाही। सिडको वाळूज महानगर प्रशासनाच्या अनागुंदी कारभारामुळे त्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या नोटिसांमुळे ते हैराण असल्याचं शेतकऱ्यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं। सिडको ना अगोदर जमिनी घेऊन कशी काय राहिले, पहिल्यानं पूर्ण MIDC आली आणि पुन्हा आता आम्ही लेकराला घालायचं काय, उद्या खायचं काय, हे बळजबरी कशी काय सिडको शिरू राहिली। MIDC ना पहिल्यानं जमीन घेतली 15-16 गावात आणि आता राहिले तर 10-5% ही जर घ्यायची म्हणल्यावर आम्ही मरायचं का। आता जमीन की आज पंचायतच्या हाती आहे
काही विकत घेतलेली आहे ती एम आय डी सी गेल्यावर काही. तर आता त्रास का होतोय तुम्हाला? तरच म्हणजे हे सिडकोनं जमीन घेऊ नये, आम्ही आत्महत्या करणार आता बळजबरी जमीन घेतली तर. काय त्रास आहे आता? पाणी खराब झालं इथं एमआयडीसीमुळं. हो, शेती पिकत नाही. मग विकायचे ठरलं तर ते म्हणते सिडकोची एनओसी आणा. सिडको काही एनओसी देत नाही. का देत नाही NOC? काय ते म्हणजे आमच्याकडे आलेली आहे तुमची जमीन, आम्ही घेतलेली म्हणते. म्हणजे तुमची जमीन त्यांनी कशी काय घेतली? आता काय तेच काय त्याने नोटीस दिलं नाही, काय नाही काय नाही. शेतकऱ्याला माहीतच नाही ते. इथं प्यायला पाणी खराब झालं केमिकल कंपनीमुळं. बरं, सिडको काय म्हणतं? सिडको काय म्हणते एनओसी देत नाही, ते म्हणते आमच्याकडे जमीन आलेली तुमची हस्तांतरित. म्हणजे त्यांनी जमीन घेतलेली हा ते म्हणतात तसं. त्याचा काही मोबदला वगैरे मिळाला? नाही नाही नाही, माहीतच नाही हो कोणाला. त्याला सिडकोला नोटीस द्यायला पाहिजे होती, काही करायला पाहिजे होतं. म्हणून सर म्हणजे आम्हाला आता त्याचा आठचा उतारा भेटत नाही. आम्ही जर घर बांधलं त्याची परवानगी मिळत नाही घर बांधायसाठी. ग्रामपंचायतमध्ये आम्हाला सिडकोचं नोटीस आलेलं आहे. विक्री करता येत नाही. मग आता काही लग्न करता काही बिमार पडतोय कोणी, मग शेतीत तर उत्पन्न होत नाही ना, मग कुठून खर्च करणार आहे तू? वाळूज महानगर सिडकोचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त झाले असले तरी वाळूज महानगर अधिसूचित क्षेत्रातील अविकसित क्षेत्रात बिल्डर लॉबीच्या माध्यमातून उंच उंच इमारती बांधून सदनिकांची चढत्या भावाने विक्री केलेल्या सदनिकांमध्ये सर्वसामान्य नागरिक वास्तव्य करीत आहेत. तसंच नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत असताना एवढी वर्ष सिडको प्रशासन झोपेत होतं का असा प्रश्न उपस्थित होतो. सिडको वाळूज महानगर भागात भ्रष्टाचार करून बांधकाम परवानगी, खरेदी विक्री, लेआउट आणि रेखांकनास मान्यता देण्यास प्रतिबंध घालण्याच्या निर्णयाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून केराची टोपली दाखवून आता गोरगरीब शेतकऱ्यांना तसंच स्थानिक ग्रामस्थांना नोटिसा देऊन पिळवणूक करण्याचा धडाका सुरू केल्याने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करून आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिलाय. आम्ही जे काही घरं घेतले त्यावेळेस मग सिडकोने त्यावेळेस तपास करायला पाहिजे होता. तर सदर हे लोक घरं घेत आहेत, हे कोणत्या पद्धतीने घरं घेत आहेत. तर आम्ही गावाकडनं शेती वगैरे विकून घरं घेतले. आम्हाला DHFL बँकने कर्ज दिलं. त्यावेळेस सिडको कुठे गेली होती किंवा तहसीलदारमध्ये रजिस्ट्र्या गेल्या आमच्या, ते पण सरकारीच अधिकारी होते. त्यावेळेस मग सिडकोचे बी सरकारीच अधिकारी होते, मग ते कसे झोपलेले होते? एवढा जो कारभार चालत होता आतापर्यंत जर आम्हाला ज्या काही नागरी सुविधा आहेत, माझं जोगेश्वरीमध्ये घर आहे, जोगेश्वरी ग्रामपंचायतने आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे सुविधा कोण देतं आणि ऐन वेळेस मालक कोण होतं, असा जो प्रशासकीय जो हा गोंधळ चाललेला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं ते म्हणतात तर शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही घेतलेल्या आहेत, शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला गेला नाही. त्या जमीन कसं काय शेतकरी अधिग्रहण मध्ये धरल्या जातील? ही जी काही अन्यायाची भूमिका आहे सिडकोची, ही कुठंतरी जो शेतकरी राजा आहे, गरीब माणूस किंवा कामगार पक्ष आहे, याला कुठंतरी न्याय दिला गेला पाहिजे. इथं शासन अन्यायाच्या विरोधात ही भूमिका घेते, हे कितपत योग्य नाही. आणि हा कुठंतरी न्याय भेटला पाहिजे एवढं आपण बोलतो. 3-3 लाखाला घरं घेतले आणि बँकेने आम्हाला लोन दिलेलं आहे. आज जर सिडको जर म्हणते तर हे घरं आमचे आहेत किंवा लोन थांबवलेलं आहे, या गोष्टी बरोबर नाही आहेत. नोटीसमध्ये आमच्या वसाहतीचं नाव होतं, तर बुवा ते ही सिडकोची अंडरटेकिंग येते. मग एवढ्या दिवसापासून सिडकोने का आम्हाला जागृत केलं नाही? यापूर्वी जर जागृत केलं असतं आम्हाला तर आम्ही गरीब लोकांनी घरं घेतले नसते, आम्ही जागेवर थांबलो असतो. आमची फसवणूक दिली आणि मग सिडको जागे झालं, हे बरोबर नाही. MIDCला इथे यायचं होतं, त्यांनी अगोदर आम्हाला नोटिसा दिल्या, अगोदर सूचित केलं किंवा इथं हे वाळूचा जो एरिया आहे हे MIDCला नाव दिलं गेलं वाळूज MIDC म्हणून. आणि जमिनी आमच्या गावच्या गेल्यात. आमच्या गाव म्हणजे वाळूज बाजूलाच राहिलं, जमिनी वाळूजच्यानं गेल्या नाही, पण वाळूजचं नाव मिळालं. ठीक आहे, त्याचा मोबदलाही मिळाला. आता त्याच्यानंतर सिडको आलं. सिडकोला आल्यानंतर सिडकोने काय केलं, वाळूज महानगर एक 30 गाव घेतलं अगोदर. 30 गावामध्ये वाळूज महानगर एक स्थापन केलं आणि नंतर मग बाकीच्या ठिकाणी त्यांनी असं हातपासुराला सुरुवात केली. आणि हे जे गाव आहेत जोगेश्वरी, कमळापूर, तुमचं रांजणगाव, साजापूर, वडगाव, कोल्हाटी, हे जे 5-6 गाव आहेत, इथं त्यांनी त्यांचं ते क्षेत्र वाढवायला सुरुवात केली. त्यांना क्षेत्र वाढवायचं होतं तर अगोदर आम्हाला सूचित करायचं असतं की बा ह्या ज्या जमिनी आहे या सिडकोला तुमच्या सिडको ताब्यात घेणारे असं काहीतरी पत्र किंवा नोटीस काहीतरी द्यायला पाहिजे होतं. असं त्यांनी आम्हाला काय दिलेलं नाही आहे. आणि सिडको मला वाटतं काहीतरी 1990-91 इकडं आल्यानंतर त्यांनी काय केलं, सिडको हा जो एरिया आहे इथं त्याचा दबाव टाकला की बा ही जागा सिडको घेणार आहे असं ते फक्त तोंडी सांगतात. पण इथल्या कुठल्याही शेतकऱ्याला ते नोटीस वगैरे काय दिलेली नाही आहे, आलं लक्षात. आणि सिडकोला जर समजा इथं यायचं होतं, सिडकोला ही जागा पाहिजे होती,
ठीक आहे, आम्ही त्यांना जमीन द्यायला तयार आहे. ते ज्यावेळेस MIDC त्यांनी ज्यावेळेस हे म्हणलं बाबा हा जो एरिया आहे हा सिडकोत गेलेला आहे, नोटिफाईड केलेला आहे, त्याच वेळेस त्यांनी इकडच्या शेतकऱ्यांना नोटीस द्यायला पाहिजे होत्या आणि समज द्यायला पाहिजे बा ही तुमची जमीन 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर ही सिडको घेणार आहे, याचा मोबदला तुम्हाला आज द्यायचा का 10 वर्षानंतर द्यायचा का 20 वर्षानंतर द्यायचा. जर समजा त्यांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं बाबा ही जागा सिडकोला ही तुमची जागा एक्वायर करण्यात आली आहे आणि तुम्हाला पर एकराचा भाव जसा MIDCने 7,000 रुपये दिला, आता त्यावेळेस त्यांनी म्हटलं असते किंवा हा तुम्हाला 7,000 रुपयाचा भाव आम्ही 10 वर्षानंतर देऊ किंवा 20 वर्षानंतर देऊ, तर आम्हाला ते कळलं असतं बाबा यांना आपल्याला अगोदर सूचित केलेलं आहे आणि आम्ही आज त्याला विरोध केला नसता. सिडको वाळूज महानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी सिडको प्रशासनाच्या गलथान कारभाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर प्रशासन काही भूमिका घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून असणार असून गेल्या अनेक वर्षांपासून नरक यातना सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हे येणारा काळ सांगेल.